बरं आहे. आपला रंग दुसरा बरं का. त्याच्यामध्ये आपण अधिकाराची सिद्धी केली, एवढ्या विषयाची काय केली, पूर्व पक्ष उत्तर पक्ष. आता प्रयोजन काय आहे या ग्रंथाचं? त्याच्यावरती पूर्व पक्ष, लौकिक उपायाने दुःख निवृत्त होत नाही. दुःख निवृत्तीची सर्वांना काय आहे? इच्छा आहे ना. मग ते दुःख त्याचा विचार करतात. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख नसून का भासते, तर अध्यासवाद म्हणतात. वेदांत शास्त्रामध्ये दुःख अध्यस्त आहे. अध्यस्त जर ठरलं नाही तर ग्रंथाची सिद्धी होऊ शकत नाही. आणि त्या अध्यासाचा आता विचार करायचा आपल्याला. जायला का लक्षामध्ये? कशावर शंका आहे? प्रयोजनामध्ये दोन आहे ना, एक सकल दुःखाची, परमानंदाची, आहे की नाही? लौकिक उपायाने दुःखाची निवृत्ती होऊ शकत. आणि दुःख निवृत्तीची जीवाला काय आहे? आता ते दुःख तर निवृत्त झालं पाहिजे. वेदांत शास्त्रामध्ये दुःख हे अध्यस्त आहे. अध्यस्त म्हणजे काय असं जगतच मुळामध्ये अध्यस्त आहे. अध्यस्त म्हणजे जे ज्याच्या ठिकाणी नाही ते त्याच्या ठिकाणी भासणं, त्याला अध्यस्त असं म्हणतात. दोरीवरती सर्प आहे का? मग भासतो. पुढे खरा सर्प असता तो दोरीच्या ज्ञानाने निवृत्त झाला असतो का? तो दोरीच्या ज्ञानाने काय होतो? निवृत्त होतो. ते अर्थी सर्प सत्य नसून काय आहे? मिथ्या म्हणजे अध्यस्त. त्याप्रमाणे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख आहे का? मग भासते का? अध्यस्त आहे. आणि पुढे ब्रह्मज्ञानानंतर दुःखाची काय होते? त्याच्याकरता अध्यास संभवू शकतो किंवा नाही, असं चाललं आहे बघा. त्या अध्यासाचे दोन प्रकार. एक कार्य अध्यास, दुसरा आता सामग्रीशिवाय कार्य होऊ शकत नाही. मातीच नाही तर घट कुठला, नाही का? लग्नच केलं नाही तर मुलगा कुठला? अरे व्यवहार आहे ना. काही देशामध्ये चालतंय बघा, काही भारतीय संस्कृती हिंदू संस्कृती वेगळी आहे, भारतीय संस्कृती वेगळी आहे. बाकीच्या संस्कृतीमध्ये ते काय, मग कारण असावं लागतं. कार्याला म्हणायचं कार्याध्यास, कारणाला म्हणायचं. मग तो कार्याध्यास कसा संभवत नाही, याच्याकरता चाललेला आहे बा. दोरीवर ते सर्पाचा काय होतं? मग अध्यास होतो. त्याची सामुग्री आता काल आपलं होऊन गेलं. सत्यवस्तू, ज्ञानजन्य, प्रमाण आणि प्रमेय, तीन प्रकारचे हे कार्याध्यासाची काय आहे? सामग्री आहे. सत्य, वस्तू, ज्ञानजन्य. दोरीवर ते सर्पाचा अभ्यास होतो. उगीच असो बघा, असं मग काहीतरी कारण असलं पाहिजे तरी, नाही का? सायंकाळच्या वेळेला आपण चाललो आणि मग सर्पाचा अभ्यास होण्याकरता दिवसाची वेळ नाही, मध्यरात्र नाही, सायंकाळ पाहिजे. मग चालला म्हणजे काहीतरी पडलं असते आणि त्याच्यावर त्याला सर्पाचा काय होतं? अभ्यास होतो. अंधार असल्यामुळे दोरी रूपाने कळत नाही. आणि मग त्या दोरीच्या ज्ञानाने सर्पाचा अभ्यास होतो. सर्पाचा अभ्यास का होतो? सादृश्य दोष. नाही आणखी पुन्हा सामग्री सांगितलं. सर्पाचाच अभ्यास का होतो?
नाही सांगता येत. अरे तसंच आहे. या अगोदर कुठेतरी सर्प पाहिला असला पाहिजे, त्याचं ज्ञान झालं म्हणजे संस्कार झाले, आणि त्या संस्काराने दोरीवरती सर्पाचा काय झाला असं दोरीवर काय झालं लांबटपणामुळे. आणि मनामध्ये काय पाहिजे संस्काराचा. ज्याच्या ठिकाणी सर्पाचे संस्कारच नाही त्याला सर्पाचा अध्यास होऊ शकत. अगोदर कशाचे पाहिजे सर्पाचे संस्कार. लांबटपणा हे कशाचा अध्यास झाला असता सर्पाचाच का. जे संस्कार असतात ते उद्ग्रत होतात, आणि त्याच्यामुळे आपल्याला दोरीवरती सर्पाचा काय होतं. म्हणजे अगोदर कुठंतरी सर्प तुम्ही काय केलं पाहिजे, त्याचं ज्ञान झालं म्हणजे संस्कार झाले. त्या संस्कारामुळे दोरीवरती सर्पाचा लांबटपणामुळे काय होतं अभ्यास होतो. याला म्हणायचं सत्य वस्तू ज्ञानजन्य. बरं, ज्याला अभ्यास होतो त्याला प्रमाता म्हणतात, आणि ज्याच्याद्वारा अभ्यास होतो त्याला प्रमाण म्हणायचं. आंधळ्या माणसाला कुठे सर्पाचा अभ्यास होतो का होत नाही. प्रमाण डोळे कुठे आहे, पाहण्याची दृष्टी नाही ना. आंधळ्या माणसाला सर्पाचा अभ्यास होत नाही. त्याची कारण दिवसा होतो का सर्पाचा अभ्यास. बरं, मध्यरात्री मग कोणत्या वेळेला त्यावेळेला अभ्यास. सामान्य रूपाने ज्ञान आणि विशेष रूपाचा ज्ञान. मग तिन्ही प्रकारची सामग्री पाहिजे, प्रमाता प्रमाण आणि असं क्रमाक्रमाने सांगायचं. आता पूर्वपक्ष आहे ना, त्या पूर्वपक्षाच्या मध्ये एवढाही बस तुझी सामग्री आहे ना तुमच्या याच्यामध्ये. सदृश्य नावाचा दोष असावा लागतो. सर्प आपले आता इथे काय सर्पात दृष्टांत झाला, सिद्धांत घ्यायचा. आत्म्यावरती बंधाचा काय होतो, बंध कशाला बंध म्हणतात. अहंकार अभियान आत्मवस्तूला काय म्हणतात. आणि त्या बंधाचा आत्म्यावर काय होतं. माझा बंधाला जे काही सामग्री लागत असते त्याच्यामध्ये बंध जो आहे तो बाहेर आहे, आणि आत्मा कुठं आहे. बंध जड स्वरूपाचा आहे, आत्मा चेतन स्वरूपाचा आहे. म्हणून आत्म्यावरती बंधाचा अभ्यास होऊ शकत नाही. सादृश्य नावाचा काय नाही. आणि प्रमाता आणि प्रमाणाचे स्वरूप सिद्ध होत नाही. अध्यास झाल्यावर यांची स्वरूप काय होतात सिद्ध होतात. अभ्यासाच्या पूर्वी प्रमाता आणि प्रमाण याची स्वरूप सिद्ध होत नाही. कारण हे सुद्धा प्रमाता आणि प्रमाण हे सुद्धा अध्यस्त आहे. अज्ञान झाल्यावर यांची सिद्धी होत असते. म्हणून प्रमाण प्रमेयाची सिद्धी होत नाही, सादृश्य दोषाची सिद्धी होत नाही, बरं का. आणि सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार त्याची सिद्धी होत नाही. हे पूर्वपक्षाचं उत्तर आहे. म्हणून सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार प्रमाता प्रमाण आणि प्रमेय दोषत्र आहे. ही कार्याभ्यासाची काय आहे सामग्री आहे. अनुवाद तुम्हाला थोडा करता आला काही पर्यंत झालं होतं ना आपलं. हो सर. कारणाध्यासाचा असंभव. रज्जू सर्प किंवा शक्ती रजत दृष्टांतामध्ये अधिष्ठान रज्जूचे किंवा शुक्तीचे सामान्य ज्ञान असून विशेष रूपाचे अज्ञान असले पाहिजे. तुम्हाला कळायला काय नाही कार्याध्यास समजला सांगता आलं पाहिजे ना, अनुवाद करता आला पाहिजे ना. गेल्या वर्षी आम्ही अनुवाद करून घ्यायचे ना, सुंदर अनुवाद करायचा. मग करा की थोडा चुकलं तरी चालेल की कार्याभ्यास का संभवू शकत नाही. कार्याभ्यासाची
सामग्री ती कशी सिद्ध होत नाही. घरी जाऊन थोडं चिंतन करायचं. अभ्यास म्हणजे जे ज्याच्या ठिकाणी नाही ते त्याच्या ठिकाणी सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार का सिद्ध होत नाही. पुढे मग फक्त खंडन त्याच्यामध्ये मग सगळं सांगतात. थोडं घरी वाचून येत जा म्हणजे मग समजायला बरं होते. कारण हे तत्त्वज्ञान आहे ना, हे काही कथा नाही आहे. रावणाने सीतेला चोरून नेलं म्हणून लगेच मग वाटतं कुठं नेलं असलं पाहिजे काहीतरी. इथे हे सगळे अध्यास वगैरे आहे. मग म्हणलं रावणाने सीतेला चोरून नाही कसं नेलं, एकटीच होती का रामही होता त्यावेळेला. मध्ये पण चाललं आपलं रामायण. मला सत्य आपला काय अभ्यास झाला पूर्वपक्षाचं मत. पुढे कोणता अभ्यास, कारणाभ्यास. कारणाभ्यासामध्ये सामान्य रूपाने ज्ञान आणि विशेष रूपाने दोरीचं सामान्य ज्ञान. सायंकाळच्या वेळेला दोरीचं कोणतं ज्ञान होते, सामान्य ज्ञान. आणि दिवस निघाल्यावर विशेष ज्ञान. संध्याकाळी सामान्य ज्ञान म्हणजे काहीतरी आहे बरं का. कोणतं ज्ञान आहे या रूपाने ज्ञान, त्याला सामान्य ज्ञान. आणि दोरीचं आहे विशेष ज्ञान. मग त्याला विशेष ज्ञान नसतं, सामान्य ज्ञान असतं आणि विशेष ज्ञानाचं अज्ञान असतं. सामान्य रूपाने ज्ञान आणि विशेष रूपाने हे कारणाभ्यासाची काय आहे, सामग्री आहे. वाचा. स्पष्ट प्रकाशात रज्जू असेल किंवा निबिड अंधकारात रज्जू असेल तर सर्पाचा भ्रम होणार नाही. दिवसा अभ्यास होतो का अभ्यास होत नाही. अरे दोरीच दिसते ना. आता दोरीवर कुठं अभ्यास होईल का मग. स्पष्ट प्रकाशामध्ये का दोरीवर काय होईल. नाही तर दिवसा दोरीवर अभ्यास व्हायला लागला तर जगणं कठीण होईल. ते सगळ्या दोऱ्यावरती अभ्यास सगळे सर्प सगळे. सामान्य ज्ञान आणि विशेष ज्ञान. हा मुलगा आहे हे कोणतं विज्ञान आहे, सामान्य ज्ञान. आणि हा हुशार मुलगा हे कोणतं ज्ञान आहे, विशेष ज्ञान. सामान्य आणि विशेष. विशेषण त्याला विशेषण म्हणत असतात. जो कर्त्याचा गुणधर्म दाखवतो कर्माचं त्याला म्हणायचं विशेषण आहे का. आता या वाक्यामध्ये मुलगा हुशार आहे असं म्हटलं तर हुशार कोण आहे, आहे का रे. आणि मुलगा कोण आहे, हे का. मुलगा हुशार हे विशेषण आहे आणि मुलगा हे विशेष आहे. आलं का. मुलगा आहे म्हटलं तर ज्ञान झालं की सामान्य ज्ञान. आणि हा हुशार मुलगा आहे म्हटलं तर कोणतं ज्ञान. मुलाचा काय दाखवला, गुण दाखवला. जे जो शब्द गुण दाखवतो त्याला विशेषण म्हणायचं. मला ती हुशार आहे त्याचा आणखी पुन्हा जास्त तो गुण नाही का. हा मुलगा चालतो सामान्य ज्ञान. मला हळूहळू चालतो कोणतं ज्ञान, त्या कोणतं म्हणत त्याचं क्रिया विशेषण. जाऊ दे आपलं व्याकरणाचा पाठ नाही. सामान्य आणि विशेष. तेव्हा कशा करता सांगितलं आहे. दोरीच्या मंदांधकारामध्ये सामान्य ज्ञान होते, विशेष ज्ञान होत नाही. अज्ञान काय राहते, कायम राहते. आणि त्या ज्ञानामुळे त्या दोरीवरती सर्पाचा भास होतो. म्हणजे कारण जे आहे अज्ञान, ते
अज्ञानाला होण्याचं कारण अध्यास. वाचा. मंदांधकारात हा काहीतरी लांबट पदार्थ आहे असे प्रथम रज्जूचे इदम रूपाने सामान्य ज्ञान असेल आणि ही रज्जू आहे असे विशेष ज्ञान नसेल तर अध्यास होईल. बघा, कारण अभ्यासाची सामग्री सामान्य ज्ञान पाहिजे आणि दुसरं कोणतं विशेष ज्ञान. मग आपल्याला मंदांधकारामध्ये कोणतं ज्ञान होतं? आणि दिवसा अध्यास होतो का? मग सामान्य रूपाने ज्ञान आणि विशेष रूपाचं अज्ञान आलं ना, त्या अज्ञानालाच म्हणतात कारण अध्यास. असं एक कार्य अध्यास, दुसरं कोणतं सामान्य रूपाने ज्ञान, विशेष रूपाचं अज्ञान, त्याला म्हणायचं कारण अध्यास. ही कशाची सामग्री? आणि सत्यवस्तू, ज्ञानजन्य संस्कार, प्रमाता, प्रमाण आणि प्रमेय दोष, हे कोणाची सामग्री सांगितली? कार्य अध्यासाची. वाचा. त्याप्रमाणे आत्म्याचे सामान्य ज्ञान असून विशेष रूपाने अज्ञान असेल तरच बंधाचा अध्यास होणे संभवनीय आहे. तरच ब्रह्माचं ब्रह्मार्थ आणि सर्पाचा बंधाचा अध्यास होणे संभवनीय आहे. सामान्य रूपाने ज्ञान आणि विशेष रूपाने आत्म्याचं ज्ञान असेल तर बंधाचा काय होईल? अध्यास. बंधाचं नाही बरं का, कोणाचं? आत्म्याचं. सामान्य रूपाने ज्ञान, विशेष रूपाचं अज्ञान. आलं का लक्षात? म्हणजे मग आत्म्यावरती बंधाचा काय होतो? दोरीचं सामान्य रूपाने ज्ञान, विशेष रूपाने, तर दोरीवरती सर्पाचा काय होतो? त्याप्रमाणे आत्म्याचं सामान्य ज्ञान, विशेष रूपाचं, मग त्यावरती बंधाचा काय होतो? पुढे. पण वेदांत मताप्रमाणे सूर्याचे ठिकाणी ज्याप्रमाणे अंधकार संभवत नाही त्याप्रमाणे आत्म्याच्या ठिकाणी अज्ञान संभवतच नाही. हे पहा, ज्याप्रमाणे सूर्याच्या ठिकाणी काय संभवत नाही? अंधार संभवतो का? आहे की नाही? कधीतरी संभवते का? सूर्याच्या ठिकाणी अंधाराचा त्रैकालिक अत्यंत अभाव आहे. म्हणावं आतापर्यंत अंधार होता, सूर्य येता बरोबर अंधार कुठं गेला? सांगता येते का? लहान लहान मुलं विचारतात ना, अंधार कुठं गेला? हळूहळू गेला का धावत गेला? अंधाराची सिद्धी होत, प्रकाश आला की अंधकार गेला. तसं आत्म्याच्या ठिकाणी सामान्य रूपाने ज्ञान आणि विशेष रूपाचं ज्ञान संभवू शकत हे क्रमाक्रमानं सांगायचं आहे तुम्हाला. पुढे. कारण आत्मा ज्ञानरूप म्हणजे प्रकाशरूप आहे आणि अज्ञान तमरूप म्हणजे अंधकार रूप आहे. आत्मा कसा आहे? ज्ञानरूप आहे, प्रकाशरूप आहे, आणि अज्ञान हे अंधकार रूप आहे. प्रकाशाच्या समोर अंधकार येऊ शकत नाही. प्रकाश आणि अंधकार याच्यात विरोध आहे. दिवा लागला आपण तर बंद कर, लाईट लावला म्हणजे अंधकार काय होतं? निघून जातो, स्वतःचा अभाव होतो. त्याप्रमाणे ज्याप्रमाणे आणि दिव्याच्या ठिकाणी जसा अंधकार नसतं, सूर्याच्या ठिकाणी जसा अंधकार नाही, त्याप्रमाणे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अंधकार संभवू शकत नाही. बरं. आणि मग आता आपल्याला दुसरं घेतलं आहे, पुढे वाचा. म्हणून त्यांचा परस्पर विरोध आहे. अशा स्वयंप्रकाश आत्म्याचे ठिकाणी सामान्य रूपाने ज्ञान आणि विशेष रूपाने अज्ञान असे म्हणावे तर आत्मा निर्विशेष म्हणजे सामान्य विशेष भावरहित आहे, या वेदांत सिद्धांताची हानी करणे होय. म्हणून दोष जमत नाही. आत्मा सामान्य रूपाने ज्ञात आणि विशेष रूपाने अज्ञात. मला सूर्य सामान्य रूपाने दिसून विशेष रूपाने दिसत नाही, हे जसं संभवत नाही त्याप्रमाणे आत्मा सामान्य रूपाने ज्ञात आणि विशेष रूपाने ज्ञात.
एक तर अज्ञान तरी म्हणा, नाही तर काय म्हणा, ज्ञान आणि अज्ञानाचा विरोध आहे. हे पहा, आलं लक्षात? प्रकाश आणि अंधकाराचा काय तसं ज्ञान आणि अज्ञानाचा काय विरोध आहे. म्हणून आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञानाचा अज्ञान संभवू शकत, त्यालाच म्हणतात कारणाभ्यास. काय म्हणायचं? कार्याभ्यासही संभवत नाही. पुढे कारणाभ्यासही सुद्धा काय होत नाही. म्हणजे दुःख हे अध्यस्त संभवू शकत. दुःख म्हणजे बंध. आत्म्यावरती बंधाचा काय होतो? अध्यास होतो. आत्मस्वरूपावरती बंधाचा अध्यास होऊ शकत नाही. कार्याभ्यासही संभवत नाही. कारणाभ्यासही काय होत नाही, संभवत नाही. म्हणून बंध हा सत्य नसून काय आहे? अध्यस्त म्हणजे मिथ्या आहे. त्याप्रमाणे दुःख हे सत्य नसून काय आहे? अध्यस्त आहे. पुढे वरील विवेचनावरून आत्म्याचे ठिकाणी बंधाचा अध्यास होण्यास कारण सामुग्री पैकी एकही कारण सिद्ध होत नसल्यामुळे आत्म्याचे ब्रह्माचे ठिकाणी बंध अध्यासरूप आहे हे म्हणणे संभवत नाही. हे पहा, एकही सामग्री काय होत नाही, कार्याभ्यासही सिद्ध होत नाही, कारणाभ्यासही काय होत नाही. म्हणून आत्म्यावरती बंधाचा अध्यास होत म्हणजे दुःखाचा अध्यास होतो, संभवू शकत नाही. म्हणून ज्ञानाने त्याची निवृत्ती होऊ शकत नाही. ज्ञान सत्य ज्ञान आहे ना, सत्य वस्तूची काय करते? निवृत्ती करू शकत नाही. पुढे प्रत्यक्ष प्रतीत होणारा पदार्थ जर अध्यस्त नसेल तर सत्यच असतो. या नियमाप्रमाणे अहंकारादी संसार अध्यासरूप नसून प्रत्यक्ष प्रतीत होतो म्हणून ते सत्यच आहे. म्हणून बंध मिथ्या नसून काय आहे? बंधाचं नाही का म्हटलं तो अध्यास्त नसून काय आहे? सत्यच आहे. मग सत्यबंधाची निवृत्ती कर्माने होत असते. क्रमेक्रमेने समजतो मला. खराब जर साप असला तर दोरी लागून दोरीच्या ज्ञानाने सर्पाची निवृत्ती होते का? मग काल दृष्टांत सांगितला होता ना. असा विचारसागराचा पाठ सुटला चालला होता, त्याच्यामध्ये हे झालं होतं सगळं. तेव्हा म्हणला कुठे चालला? म्हणजे दोरी काठी आणण्याकरता. मला चला कशा करता काठी? मला सर्प निघालेला आहे, त्याला हाणायला काय पाहिजे? आता सर्पाने काय गुन्हा केला का हाणायला काठी? पण ते काही नाही बा, त्याच्या 5वीलाच पोचला. दिसला की हा ना मग त्याने काही तुमचा गुन्हा केला नाही, काही केला नाही, तरी दिसला की त्याला काय म्हणतात बाबा हा ना म्हणा. वाईट योनी आहे सर्पाची. सगळ्या अतिपापाची योनी आहे. गीते ज्ञानेश्वरीमध्ये का सगळ्या त्याला पाय गोडाय का? त्याला जमीन दाबलेली असते आणि त्याला काय नाही, पाय नाही, मग शरीर असतं. आणि उन्हाळ्याने आपला असतं पाय जळतो आणि त्याच्यावर सरपटच चालावं लागते. त्याला काय चालावं लागते? वरून काय दाबते? ऊन. खालून काय दाबलेली आहे? जमीन. आणि दिसला की लोक काय म्हणतात? विचित्र योनी आहे. बरं का? असं कोणी म्हणत असते का? हो सर्प महाराज चला आमच्या घरी दूध प्यायला. जाऊ दे आपला दृष्टांत. त्याप्रमाणे ज्याप्रमाणे सामान्य विषय ज्ञानाने आणि अभ्यस्त सिद्ध होऊ शकत नाही, त्या अर्थी बंधावरचा आत्म्यावरती बंधाचा अध्यास नसून बंध काय आहे? कारण दोन्ही प्रकारची सामुग्री संभवत नाही. कार्याभ्यासाची सामुग्री नाही, कारणाभ्यासाची काय नाही. म्हणून आत्म्यावरती भासणारा बंध, तो बंध मिथ्या नसून अध्यस्त नसून काय? मग खरा साप असेल तर तो दोरीच्या ज्ञानाने जातो, दांडक्याने हाणावं लागतं. बरे सत्य पदार्थाची केवळ ज्ञानाने निवृत्ती होत नाही हे सर्व संमत आहेच.
दुःखरूपी संसाराची निवृत्ती व्हावी ही सर्वांची इच्छा आहे. संसार बंध अध्यस्त नाही म्हणून ब्रह्मज्ञानाने त्याची निवृत्ती होत नाही. अर्थात वेदबोधित कर्मानुष्ठानानेच त्याची निवृत्ती करणे अवश्य आहे. नका म्हणून काय करावं लागतं, क्रियेनेच त्याची निवृत्ती होईल. त्याप्रमाणे आत्म्यस्वरूपावर ते बंध निवृत्त अध्यस्त ठरू शकत नाही. का ठरू शकत नाही? कार्याध्यासाची काय नाही, सामग्री नाही ना, काय नाही. एखादा मनुष्य भेटण्याकरता आला, नाही, आणि म्हटलं का म्हणला या हे लहान मुल दिसते, कोणाचं आहे? म्हटलं आमचंच आहे. ते तुम्ही कोण आहात? म्हटलं मी ब्रह्मचारी आहे. छान, ब्रह्मचारी आहे तर मुलगा कसा? मुलगा असेल तर ब्रह्मचारी कसा? ज्या अर्थी मुलगा दिसतो त्या अर्थी तो ग्रहस्थी असला पाहिजे, नाही का? ज्या अर्थी तो बंध, पुढे सांगायचं तुम्हाला, बंधाची अधिष्ठान ज्ञानाने निवृत्ती होते त्या अर्थी बंध मिथ्या असला पाहिजे. सत्यबंधाची निवृत्ती अधिष्ठानाने होऊ शकत नाही. मग त्याला क्रियाच करावी लागते. काय करावं लागते? खऱ्या सर्पाला निवडी दाखवून सर्प जात असतो का? मग खरा सर्प असेल तर दांडग्याने काय केलं पाहिजे? म्हणून हे चाललं आहे आपलं आत्म्यावर ते बंधाची, आलं लक्षामध्ये, सिद्धी होऊ शकत नाही. म्हणून बंध मिथ्या नसून काय आहे? सत्यबंध असल्यामुळे कर्माने त्याची काय होते? पुढे सांगायचं. म्हणून ब्रह्मज्ञान प्रतिपादक ग्रंथारंभ निष्फल आहे. म्हणून ब्रह्मज्ञानाचा प्रतिपादन करणारी जी ग्रंथ आहे ती सगळी काय आहे? निष्फल आहे. काय उपयोगाचं? गीतेमध्ये नाही का अर्जुनाचा शोक निवृत्त करतात ना भगवान. मग कोणत्या ज्ञानाने? कोणत्या ज्ञानाने? भाजी कशी करायची या ज्ञानाने काय? मग शोक निवृत्ती कोणत्या ज्ञानाने केली? अध्यात्म ज्ञानाने. त्याचा शोक निवृत्त करण्याकरता भगवंताने त्याला कोणतं किम तद्ब्रह्म किम अध्यात्म किम कर्म पुरुष अधिभूतांचं किम भक्त अभिदैव नाही ज्ञानेन सदृशम परि तद्विद्ये प्रणिपातेन. ज्ञानाची अज्ञानाची काय होते? पुढे कर्म हेच मोक्षप्राप्तीचे साधन. मग कर्म हे मोक्षप्राप्तीचं काय आहे? ज्ञानाने मोक्ष संभवू शकत नाही. कारण बंध अध्यस्त नसून बंध कसा आहे? सत्य आहे. का अध्यस्त नाही? सामुग्रीचा अभाव आहे. कार्याभ्यासाची सामुग्री नाही, कारणाभ्यासाची काय नाही. म्हणून बंध अध्यस्त नसून काय? मग सत्यबंधाची निवृत्ती कशाने केली पाहिजे? कर्मानेच केली पाहिजे. खरा सर्प कशाने मारला पाहिजे? पुढे वेदबोधित कर्म एक विहित व दोन निषिद्ध असे दोन प्रकारचे आहे. पुरुष प्रवृत्त्यर्थ जे सांगितले ते विहित व कर्म विचार. कोणता विचार? हे थोडंसं कठीण आहे बरं का. अभ्यास प्रकरण घरी जाऊन थोडं चिंतन करायचं. नाही समजलं तर पुन्हा विचारायचं. थोडा अनुभव तुम्हाला करता आला पाहिजे त्याचा. कारण अभ्यास पूर्व पक्षाचं मत, उत्तर पक्षाचं मत कसं संभवत नाही ते. आणि कार्याध्यासही सुद्धा कसा संभवू शकत नाही. उगीच अभ्यास होत असतो का काहीतरी सामुग्री असावी लागते, नाही काय? तांदूळच नाही म्हटले भात होत असतो. भांडे इतकं काय पाण्यात कुठं भात होत असतो का? मग भाताला अगोदर काय पाहिजे? उदक, अग्नी, धान्य, झाल्याकडे पाक, सामुग्री, पाणी पाहिजे. पुढे काय पाहिजे? उष्णता पाहिजे. आणि पुढे ते तांदूळ पाहिजे.
एका पोराने विचारलं, म्हटलं महाराज तुमचं चुकलं की? म्हटलं काय बाबा? म्हटलं सामुग्री बरी सांगितली. भात करायचा असला तर काय काय पाहिजे? तांदूळ पाहिजे, पुन्हा पाणी पाहिजे, खालून जाळ पाहिजे. म्हटलं बरं आहे तुमचं, योग्य आहे, पण काय चुकलं काय? म्हटलं भांडच नसलं तर. मग काय पाहिजे? अधिष्ठान काय पाहिजे? भांडत नसेल ते भांडणंसुद्धा कसं ठेवावं याचं काय पाहिजे? नाही तर पाहिजे भांडण्याचं पालतं घातलं. काय बुडावर पकायचं का? जाऊ द्या वाचा. पुरुष प्रवृत्त्यर्थ जे सांगितले ते विहित व निवृत्त्यर्थ जे सांगितले ते निषिद्ध कर्म म्हणावे. आता कर्माचा विचार चाललेला आहे. कारण बंध कशा निवृत्त होतो? दुःख हाच बंध आहे. जो दे केसो आहे का कोणी असं म्हणतं? मी सुखी आहे असं म्हणतो नाही का? वा म्हणायला लागले मी आनंदात आहो असं. चालता चालताच पोट दुखायला लागते बघा, आणि तिथंच खाली बसतो. अरे चालते नवऱ्या जोरात काय दुखते? मग मी सुखी आहे असं म्हणणारा माणूस दुःखी कसा होतो? यावरून संसाराचं गणित कशात आहे? संसार सुखरूप नसून काय दुःख बांधवडी, सुखाचा विचार. उद्या काय होईल काही सांगता येत असं ना. कधी दुःख विचारून येत असते का? दुःख ॲक्सिडेंट काय तुम्हाला विचारतो का? चांगल्या गाडीत बसा, या गाडीला ॲक्सिडेंट होणार आहे. भावी काळामध्ये कोणतं दुःख येईल हे काही सांगता येत असं आहे. जाऊ द्या, दृष्टांत पुढे. या कर्मविचारात पाप पुण्य उत्पन्न करून देणाऱ्या फक्त वेदबोधित कर्माचा विचार आहे. हे बा, कोणत्या कर्माचा विचार आहे? पुष्कळ प्रकारचा कर्म आहे. तसं काय आपल्या हातून सुद्धा कर्म होतं. कोण विचारतं आपल्याला? मग कोणत्या कर्माचा विचार केलेला? वेदबोधित कर्माचा. वेदाने कोणतं कर्म कशा करता सांगितलेलं आहे याचा विचार करायचा आहे. बरं का? एखादी कादंबरी लिहिली असली तिच्यात विचार असतो, ते कर्म नाही घ्यायचं. मग शास्त्राने कोणतं कर्म सांगितलं आहे जीवाला, त्या कर्माचा काय करायचं असं? नित्य नैमित्तिक कर्म, विहित कर्म, पुढे निषिद्ध कर्म. विहित कर्मामध्ये नित्य, नैमित्तिक, काम्य आणि प्रायश्चित असे प्रकाराचे कर्म आहे. नित्य कर्म कोणतं? नैमित्तिक कर्म कोणतं? काम्य कर्म कोणतं? प्रायश्चित्त कर्म कोणतं? याचे प्रकार आहे. नित्य कर्म कोणतं? रोज स्नान काय केलं पाहिजे? दर्शन, प्रदक्षिणा, अभिवादन वगैरे हे नित्य कर्म आहे. असं जीवाला आपला हिंदू धर्म आहे ना, आनंदाची गोष्ट आहे. इतर धर्मामध्ये नित्य कर्मामध्ये बदल आहे सगळा. इस्लाम धर्मामध्ये रोज स्नान नाही, जुम्मे के जुम्मे. फक्त शुक्रवारी काय करतात ते स्नान करतात, इतर दिवशी नाही. तिथं हातपाय धुवून टाकते, संपलं वाजायचं. तर प्रत्येक धर्माचे विधी वेगळे वेगळे आहे. हिंदू धर्मामध्ये तसं नाही, नित्य कर्म आहे. नैमित्तिक म्हणजे कर्म म्हणजे 15 दिवसांनी काय येत असते? एकादशी काय झाली पाहिजे? कारण नैमित्तिक कर्म म्हणतात. सोमवार सुद्धा कोणता आहे? वर्ष श्राद्ध वगैरे आधी करून त्याला नैमित्तिक कर्म म्हणायचं. नित्य नैमित्तिक. फलाला अनुसरून आपण जे कर्म करतो त्याला काम्य कर्म म्हणतात. एखादा शिक्षक असतो शाळेमध्ये आणि विद्यार्थ्यांना शिकवतो, उगीच शिकवतो की न पगाराची इच्छा करतो. पगारच नाही दिला तर शिकवत असतो करतो. कोणतं कर्म? काम्य कर्म. फलाच्या इच्छेने केलेलं जे कर्म असते त्याला काम्य कर्म म्हणायचं. नित्य नैमित्तिक. पुढे आणि पुढे प्रायश्चित्त कर्म. चुकून आपल्याकडून जर काहीतरी दोष घडला असेल मग त्याची निवृत्ती झाली पाहिजे ना. त्या पापाची काय झाली पाहिजे?
म्हणून पाप निवृत्ती करता सांगितलं जे कर्म असते त्याला काय म्हणायचं असं ते प्रायश्चित्त कर्म म्हणतात. कोणतं कर्म? एखाद्या संन्यासाने जेवण्याकरता गेला आणि त्याला काय घेतलं, ठेवून घेतला. मग त्याच्या ध्यानामध्ये आलं, म्हणलं आपण प्याला घेतला, आपण तर संन्यासी आहो. म्हटलं चूक झाली आपली. प्याला त्याचा तसा त्याला देऊन टाकला, पण 3 दिवस काय केला, त्याच्या निवृत्ती करता प्रायश्चित्त सांगितलं आहे. त्याने 3 दिवस काय करायचं, दिवसा उपवास करायचा आणि रात्री जेवायचं का? गेला म्हणतात बरं का, प्रायश्चित्त कर्म आणखी अधिक विचारायचं क्रमाक्रमाने करू वाचा. जांभई, शीख, ढेकर इत्यादी शरीराचे ठिकाणी होणारे जे सहज व्यापार त्यास शास्त्रीय विचारात कर्म म्हणत नाहीत. बरोबर आहे. त्याला काय स्वर्ग काय म्हणत नाही, त्याला कर्म म्हणत नाही. वेदाने सांगितलेलं ज्याला फल आहे त्याला कर्म म्हणतात. पुढे विहित कर्मात 1 नित्य, 2 नैमित्तिक, 3 काम्य आणि 4 प्रायश्चित्त असे 4 भेद आहेत. नित्य नैमित्तिक कर्म केवळ वेदाज्ञेवर अवलंबून आहे, पुरुष इच्छेवर अवलंबून नाही. म्हणून नित्यनैतिक कर्म जे आहे ते कशावर अवलंबून आहे? आपल्या मनावर ते नाही. आपल्या मनावर ते एक ग्रस्त आलेला होता तिकडं उत्तर भारतातला, वारकऱ्याचं घर. एकादशीचा दिवस, वारकऱ्याच्या घरी एकादशीच्या दिवशी स्वयंपाक नाही, असला असतं फराळ फक्त. तो आलेला ग्रस्त, मग त्याला सांगितले वारकऱ्याचं घर आहे, आज एकादशी आहे. म्हटलं मी पण काय करत असतो, एकादशी करत असतो. म्हटलं बरं आहे. इतराच्या बरोबर त्याने काय केला, फराळ केला. काही पाहुणे आले त्याच्या घरी, ते काही एकादशी करत नव्हते. त्यांच्याकरता बाईला स्वयंपाक करावा लागला. हा जो आहे ना, हा त्यांच्यावर जेवायला बसला बा. हो म्हणलं आज एकादशी आहे तुम्ही जेवायला बसले. नाही म्हणले आमची एकादशी काय झाली, होऊन गेली म्हणलं. मग एकादशीचा विधी सायंकाळपर्यंत असतो का पूर्ण दिवसभर आहे का? मग वेदाने जो विधी सांगितला असेल तो विधी करावा लागतो. आपल्या मनाने विधी चालू शकत नाही. वेद काय सांगतो, शास्त्र काय सांगते, गीता काय सांगते त्याप्रमाणे. त्याला म्हणतात नैमित्तिक कर्म, नित्य कर्म. पुढे कारण ते न केले तर शास्त्राने प्रायश्चित्त सांगितले आहे. नाही केलं तर काय, नाही केलं तर प्रायश्चित्त सांगितलं आहे का? पुन्हा वाचावे. ते न केले तर शास्त्राने प्रायश्चित्त सांगितले आहे. त्या जर नित्य नैमित्य जर केलं नाही तर शास्त्राने काय सांगितलं आहे, काय वाचावं. केले तर मात्र पुण्य नाही. नित्य कर्म म्हणजे संध्या वंदनादी. पक्षाचं मत आहे, बरोबर आहे. ते नित्य नैमित्य कर्म जर केलं नाही तर काय आहे, पाप आहे. पूर्व पक्षाचं मत आहे बरं काय. उत्तर पक्षामध्ये तुम्हाला म्हणतं नित्य नैमित्य कर्म जर केलं नाही तर काय आहे, पाप आहे. आणि केलं तर काय नाही, तर विचित्र मत आहे. नाही केलं तरी काय म्हणलं होते, पाप होते. आणि केलं तर काय होत नाही, आहे का नाही. नाही केलं तर पाप कसं होतं, पुढे क्रमाने सांगतो. कर्म चोरीच केली नाही तर पाप होईल. नाही काय लागतं म्हणजे चोरीच नाही केली तर काय पाप होईल का. आणि केला तर काय होत नाही तो म्हणतोय का, मग पुण्य होत नाही. मग उलट आहे का नाही, केलं तर का बरं पुण्य होत नाही. मग त्याच्या क्रमाक्रमाने उत्तर देऊ तुम्हाला. पुढे नित्य कर्म म्हणजे संध्या वंदनादी ज्याचे विधान आहे आणि चंद्र सूर्यादी ग्रहणे व श्राद्धादी किंवा
वयाने, जातीने, आश्रमाने, शास्त्रज्ञानाने किंवा सर्वात श्रेष्ठ ब्रह्मात्मैक्य ज्ञानी असे एकापेक्षा एक श्रेष्ठ असलेले पुरुष आले असता त्यास उत्थापनादी सत्कार रूप कर्म हे नैमित्तिक कर्म म्हणावे. बरं. नित्यकर्म म्हणजे कोण? हे चालणं, स्नान, संध्या वगैरे जे काही आपलं रोजचं जे कर्म असतं त्याला म्हणायचं नित्यकर्म. काय म्हणजे प्रत्येकाचं नित्यकर्म वेगळं असते ना, नाही का? एखाद्या काम्यकर्म म्हणा वगैरे सर्वांचंच कर्म सारखं असते असं सांगता येत नाही, नाही का? कामगार लोक आहे, त्यांना सांगितलं म्हणलं रोज प्रदक्षिणा करीत जाते, म्हटलं जेवायला काय नाही, फुरसत नाही. प्रत्येकाचं नोकरी करणं हेच त्याचं नित्यकर्म असते. कोणतं? आपल्या वाट्याला आलेलं जे कर्म आहे ते कर्म करणं त्याला नित्यकर्म असं म्हणतात. प्रत्येकाचे विषय काय असतात ना, भिन्न भिन्न असतात. सर्वांचेच विषय सारखे असू शकत आहे ना. काही रात्री काम, हे कंपनीमध्ये लोक रात्री जागावं लागतं त्यांना, तसं ड्युट्या चालल्या असते 6-7 तासाची काय असते ड्युटी, दिवसाची ड्युटी, पुढे रात्रीची ड्युटी. मग प्रत्येकाच्या कर्मामध्ये बदल असतो, पण ते कर्म त्याने केलंच पाहिजे. याला नित्यकर्म असं म्हणत असतात. एक दिवस करून काम मागत नाही, मग कुठपर्यंत करायचं? सातत्याने करायचं, खंड पडता कामा पडे. जे विशेष फलप्राप्तीकरिता विधान केलेले असते ते काम्य कर्म म्हणावे. नाही पहा, आता नित्य कर्म झालं, आणि जे काही फलप्राप्तीकरता सांगितलेलं असते त्याला काम्य कर्म म्हणायचं. कोणतं कर्म? एखादा शिक्षक आहे, दर्शन करतो, प्रदक्षिणा करतो, स्नान करतो, हे नित्यकर्म. आणि विद्यार्थ्यांना शिकवतो, त्याला कोणतं कर्म? हे इथलं सोडून द्या. आपले हे संस्थेमध्ये बरं आहे, आपल्या शिक्षकाला पगार नाही, विद्यार्थ्याला. तसं बाकीच्या ठिकाणी चालतं का? नाही. काय शिक्षकाचा 50,000 रुपये काय असतो. ते MIT कॉलेज आहे ना, तिथं 1,00,000-1.5 लाख पगार आहे. किती सगळे स्टँडर्ड लोक असतात. नोकरी करतो, पण अगोदर पगाराची काय करतो तो? संभावना करतो असतो. एकदम नोकरी करतो का पहिला पगार विचारतो, आणि मग नोकरी करण्याकरता तयार होतो. काम्य कर्म करायचं. कोणतं कर्म? जसे पाऊस पाडण्याकरिता करिरी याग आणि किंवा स्वर्गकामार्थ अग्निहोत्र, सोमादी याग, आणि जे पाप निवृत्तीकरिता विधान केलेले असते ते प्रायश्चित्त कर्म म्हणावे. आपल्या हातून घालूनही पाप काय झालेलं आहे, घडलेलं आहे. ते पाप तसं ठेवायचं असतं का त्याची निवृत्ती झाली पाहिजे. मग पाप निवृत्ती करता सांगितलेलं जे कर्म असते त्याला प्रायश्चित्त कर्म म्हणायचं. त्याचे 2 प्रकार, एक साधारण प्रायश्चित्त, एक असाधारण प्रायश्चित्त. साधारण प्रायश्चित्त कोणतं? असाधारण प्रायश्चित्त कर्माचा. जसे प्रमादाने संन्यासास द्रव्य घेतल्याने पाप होते, त्या पापाची निवृत्ती घेतलेल्या द्रव्याचा त्याग आणि 3 दिवस उपवास केल्याने होते. नाही बा, कोणी पैसे घेतलेले संन्यासाचे जर पैसे घेतले तर काय होत असते? पूर्वीचं बरं का, आता मनानेच नाही असं. आता संन्यासी बा हाणेल तिथं आम्हाला, म्हणलं आम्हाला गरज आहे याची वाट काय. मग त्याने पैसे घेऊन नये, पण घेतले पैसे. माझा पाप झाला ते निवृत्त करण्याकरता काय केलं पाहिजे? 3 दिवसपर्यंत उपवास करणे. पैसे घेऊन ठेवून द्यायचे घरी, आणि 3 दिवस काय करायचं? तरी पाप जात. मग कशी क्रिया केली पाहिजे? ते पैशाचा त्याग केला पाहिजे. कोणाचा? ते पैसे टाकून द्यायचे, आणि 3 दिवस काय करायचं?
एखाद्याने म्हटलं पैसे देऊन टाकतो, उपवास करत नाही तरी पाप निवृत्त होऊ शकत, मग द्रव्य त्यागपूर्वक 3 दिवस काय केलं पाहिजे? तर झालेल्या पापाची काय होते? याला म्हणतात असाधारण प्रायश्चित्त. कोणतं? पडाय. एखादा लोभी संन्यासी द्रव्य घेऊन 3 दिवस उपवास करील, पण नुसते उपवास करणे हे प्रायश्चित्त कर्म नाही. बाबा, कोणता संन्यासी? लोभी संन्यासी. बरं का, पण कीर्तन करताना व्याख्यान करताना सांगायचं नाही तर पुन्हा ते हाणाल तुम्हाला. लोभी म्हणतो का आम्हाला? काय म्हणाल तो? लोभी म्हणतो का आम्हाला? बोगम ठेवायचं आपलं. त्याने 3 दिवस द्रव्य त्यागपूर्वक 3 दिवस काय केला पाहिजे? पुढे द्रव्य त्यागपूर्वक 3 दिवस उपवास हे विशेष लक्षात ठेवण्यासारखे आहे. हे कर्माचे स्वरूप सांगितल्यानंतर मुमुक्षुने काय करावे त्याचा विचार सांगतो. हे पहा, आता हे कर्माची माहिती काय केली तुम्हाला सांगितली, तेव्हा त्या मुमुक्षुने काय करायचं याचा विचार आहे. तो विचार कधी सांगू? बघा, सांग.